बाबा सुखात घाया सगळी काहीतरी वेगळी फिलिंग हा खूप दिवसांनी प्रकट झाले ना त्याच्याबद्दल. पण आपण 200% ट्राय देतो मित्र. जातली काय बघूया काय. माझं ब्लूटूथ मी हेल्मेटलाच विसरलो. रिस्किया गवत्या नको. रात्रीच्या वेळेत माझी बाईक तिथून गायब असते जिथं होती आपल्याला भेटली ती कदाचित रात्रीच्या वेळेत चालू करून ते कसे घेऊन जातले ज्या होता तर चांगल्यासाठी ते पण काहीतरी कारण असत म्हणून आपल्या देव इकडे घेऊन येतो. ओके आपलं व्हिडिओ चालू झालेला. बऱ्याच दिवसांनी आपण परत ऍक्टिव्ह होतो आपल्या चॅनलवर. माहीत राहा या गल्लीतनं बाहेर पडून बोलूया. कोणाला पण बघता कुत्र्या पाऊस आला का पतंग उडवतात. आपण मोकळ्या रस्त्यात जाऊन बोलायचं तसा खूप काय बोलायचं सांगायचा ते आवाज ओढतो. पण म्हणा पण हे जे रिक्षा आहेत ना जुनेवाले त्यांचा ह्यो आवाज बेस्ट वाटता. हा बाबा सुखात घाया सगळी. तो बघ वाईट चुकलो वाईट काय करता तो पाठनच जायला कांड केल्यानंतर पकडून जावं त्या का. ते काय सगळी घायत लागलेली आहे. नाही गावातच नाही. आपण आता त्या रिक्षावाल्याची पाठलाग करतो आणि तो खालते गेलो तर वाचलो आपल्यापासून. तशी येड्यासारखी चालत होतो. भीतूत बसणाऱ्यांका घाय लागलेली का एकाच घाय लागली का काय माहिती. हा तर आपण आता इथून सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. बघ. नमस्कार मित्रांनो, स्वागत असतं तुमचा आपल्या चॅनलवर. आपण 3 महिन्यांनी प्रकट झालो. अगोदर सपोर्ट दाखवत होतो आता पण दाखवताला माहिती आहे तसे तुम्ही शाणे आहात. हां तर आपण 3 महिने जरा खूप स्ट्रगल चालू होता आपलं त्यामुळे जरा व्हिडिओ करू टाईम नाही होतो. आता जसं आपल्याला टाईम भेटला आपण लगेच आपलं कॅमेरा वगैरे सेट करून लगेच उडी मारली या बाईकवर. बघ सोमा हेल्मेट तरी घाल. मुलुंडमधलं सगळ्यात जास्त एरिया जो काही तो डॅमेज केला होता पावसात तरी हो मित्रांनो बघा तिथे बॅरिगेट लावलेत ना तिथं भूस्खलन झालं. आपण खूप दिवसांनी विथ कॅमेरा सोनापूरला पोहोचलो. सोनापूर सिग्नल. ओहो ही गाडी कॅमेरा देऊ यार मला गाण्यात दाखवते. तर आपला भाऊ गाडी घ्यायचा विचार करतोय मित्रांनो. ही गाडी बघ रोड प्रेझेन्स बघ गण्या गाडी तो बघ. ब्रेक लागलो माझं इथे काही रागान बघता लागता. थांबे टेम्पो टाकलो. तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो मित्रांनो. अगोदरच्या सारखी अशी मजा किंवा बडबड तर नसतली. अजून काही सूचना नाही असं म्हणू शकता की पहिल्यांदाच माझा जो पहिलो मी ब्लॉग केलेला आहे त्याच्यात तरी बडबड केलेलं आहे आणि ह्याच्यात माझा नाही सूचना. थोडा सांभाळून बोलायचं लागता. काहीतरी वेगळी फिलिंग हा खूप दिवसांनी प्रकट झाले ना त्याच्याबद्दल. पण आपण 200% ट्राय देतो मित्रांनो. काय टिक करतं खडे जावता होता तर हडे सकाळी लायचो बघ. चलता बघा सोमा कसं कडे इतकं फुटपाथ ठेवलं.
तरी नाही लोकांचा हय रस्त्यावर येऊन मारायचा. बाबा सुटली अशी काढूक मजा येतात. या बघ काय चालला मध्ये बॉकॅट जाओ दिल दीवाने पिया टॅक कर आणि टूक कर. मग ते गाडी जातली तेव्हाच नाही जातले ना मरता. मी आता मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकले. काल मी ट्रायल साठी व्हिडिओ करत होता. मस्त GT650 माझ्या समोर होती आणि त्याचं साऊंड वगैरे रेकॉर्ड करून भेटत होतं. मस्त चालत होतं माझ्या समोर गाडी बरोबर चढाईताकडे. आणि नेमकं तितक्यात माझा फोन इलो आणि माझा व्हिडिओ कट झालो. अरे काय करताय काय कडे फोनवर झालंय. फोनवर चालायचा म्हणतात फोनवर बोलत चालायचा. तर मित्रांनो या 3 महिन्यात मी गाडी माझी थोडीशी अपडेट केलंय. गाडी म्हणा हेल्मेट म्हणा. हा अपडेट असा म्हणजे गाडी आपण चार्जर कनेक्ट केला आणि आपण एक ब्लूटूथ घेतला हेल्मेट साठी. अरे आताच बाहेर काढूच होते गाडी एकच्या. खुद का रास्ता खुद बनात आहे. काय आले मी फुटपाथवर घाली नाही होत आज घालते. कारण की याच्या अगोदरचं पण व्हिडिओ आपण फुटपाथवर बनवलेले तिथं त्या फुटपाथ. मज्जा येता बघा पडला वरती. ऐसा लगा भेटू हे काय ना काढतो मी आज. असं काय बडबड नाही ना माझ्या एक्साइटमेंट मध्ये म्हणजे ब्लॉग करूचो जा जबरदस्तीचा बडबडाच आहे ना. तसं काय बडबड नाही ना. असं करीत असाल तर तुम्ही कमेंट करू तुम्ही मला गाडी घालू शकता. म्हणजे कमेंट करा काहीतरी चांगली मनातल्या मनात गाडी घाला असं म्हणतात. ते परा त्या गाडीच्या सस्पेन्शनची ना पुरी वाट लागली आहे. त्यामुळे माझ्या पुढच्या याचा 4 कॉईल पण बदलू हव्या. मागचा तर सस्पेन्शनच बदलू आहे. नवीन टाकूचा आहे माझा. विचार करतोय नायट्रॉक्सचं टाकू काय म्हणून. सस्पेन्शन माझ्या गाडीचं असतं का काय माहिती का. डबलवाला भेटता का बघू आता नायट्रॉक्सवाले टाकून घेऊ जेणेकरून जर आपल्या गावाला जायची संधी आली ती पण आपल्या ब्ल्यू सोबत तर मग पुढे काही दिक्कत येत नाही. त्याच्यासाठी आपण आधी थोडी तयारी करू. आपण खूप दिवसांनी मित्रांनो ऐरोली ब्रिजवर येतो. म्हणजे आपण येतो बरोबर. मी तर रोज ये आपण येतो. आता तुमच्यासोबत पण मी येतो ऐरोली ब्रिज. रोज रेमटाईत जाय पण आता हळू जातं या स्पीडमध्ये 50. खड्डा तर तुमका इनामिना डिका दाखवते बघा उभे असतले. अरे यार खूप जवळ येलो दिसत ना. हे बघा इनामिना डिका. ह्या ट्राफिक कशा का आपण ह्या टाइमला. अच्छा यो बंद झालो मधी बघावलं मध्ये. अरे यार ये भाई घाबरवलं मी म्हटलं काय तो बारको पोरगो आहे टायर घेऊन खेळा जातले काय बघूया काय. का नाही जाणार. हॅलो स्प्लेंडर चालायचा पण ऑन येतो लायला ना एकदम. तो बुलेटला वगैरे लावतात ना मोठं. याचा काय झाला क्षणभर विश्रांती रिक्षावाल्याने घेतल्या की रिक्षाचं इंजिन नाही गेलो. हा तूच भारी होय. टाकल्यात घाल काहीतरी.
टुंग टुंग बजे टुंग टुंग बजे. ह्या फ्लायओव्हर वरून ना येताना ना तिकडचा व्ह्यू भारी वाटला. काकी काकी असं नाही करायचं. हे काय होते, माझ्या गाडीचं ना इथलं फीज गेलं, त्यामुळे जर गेरात असली ना गाडी आणि मी स्टार्ट मारायचा प्रयत्न केलाय, चालू होत नाही. चाली मध्ये जर बंद पडली ना तर प्रॉब्लेम होतो सगळं. मित्रांनो हे तुमका दिसता का, नवीन ऍड केलं ह्या दिसता का, चढान गेला मुंबईच्या पावसात. आपल्या गाडींना प्रॉपर पार्किंग नाही, त्यामुळे ते लावची लागतात, जागा भेटत. नेक्स्ट रूम बघतलंय ना ती दारात गाडी लागावी. जांभूळ गेलं, जांभूळ थोडा कसं गेलं बघ. नको रे नको रे नको रे नको रे. बघ 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 कशाक जावं आहे माझा, कशा तोही धगावतलो असतो, आपणही धगावतलो. नाही करणार रात्री. झेंडू रॉंग साईडला तू आहे, माका लाईट काय दाखवतो. हिंमत कशी झाली तुझी भाई. सुंदरी ब्रेक लावतो लागलो माझ्यामुळे. तर जायपर्यंत भरपूर असं ट्रॅफिक असतं, त्यामुळे भरपूर असा कंटेंट मिळू शकता. बघू आता आपल्याला जाताना काय बघू भेटता. भांडूपला जायपर्यंत थोडं काळोख पडतो, त्यामुळे तिथला फुटेज तुमचा एवढा क्लिअर भेटत नाही आणि तिथं असं ब्लरी ब्लरी होतं. पण ठीक आहे, आपल्या कोण जर असं ऑडिओ व्हिडिओ पडलेलं जरी दिसलं ना तरी बस आपला कंटेंट भेटला. 6 सेकंद होते आणि रिक्षावालो हळूहळू हळूहळू करून मधल्या रस्त्यापर्यंत पोहोचलो सुद्धा. काय सांगतलंय आता. तर आज मी गाडी पार्किंग मध्ये लावलेलं आहे, तरी तिथं बाहेरच असता. जसं की मी निघताना बघितलंय तुम्ही, तो पार्किंग एरिया होता आणि माझं ब्लूटूथ मी हेल्मेटलाच विसरलो. तरी मी म्हणत होतो काहीतरी विसरतोय मी, तर नशीब माझं ब्लूटूथ हेल्मेटला लावलेलंच होतं. एवढं सहज कोण काढू शकत नाही, म्हणजे का माहिती आहे कसं काढू असंच काढू शकतो. तसं एवढं कठीण पण नाही तो ब्लूटूथ काढणं. होतो आपलं ब्लूटूथ सुखरूप होतो आता. कशी पळते आता. मी तुमचं मागाशी सांगितलेलं आहे की जाताना तिथून व्ह्यू चांगलं दिसतं. बघू आपल्या दिसता का. याचं काय झालं, आकडे येईल का. बघा पावसाचे ढग पण भरले मित्रांनो. एक करार करके हमें यूं चाहिए, आपको हमारी कसम लौटाइए. हे शिव बघा शिव माहीत. ही कॅब वाटता इझी पण तेवढी डेंजर पण आहे. म्हणजे पटकन तर तिकडून कोण गाडीवाला असलो ना ब्रेक लावल्यानंतर हे गाडीवाला झपकन इकडे मारतले. भाई माझ्या गाडीचे ना ब्रेक एवढे ठीक नाही होत, जास्त तो मी इंजिन ब्रेकिंगच वापरतोय. माझं इंजिन पण तेवढा आता सध्या स्ट्रॉंग नाही, जो की मी इंजिन ब्रेकिंग वापरतोय. रिस्किया 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 गवत्या नको, गवत्या नको.
तेव्हा इकडून ट्रेन जातात दिसता का आपलं व्ह्यू ब्लॉक करता है वाला पोर भूमिका भारत बेंच आता आपणच ब्लॉक झालं ये मेरे को 600 रुपए का पड़ा था हाँ अच्छा हेलमेट को लगाने का कितने का मिला काय पण म्हणा पण कॅमेरा लावलाय ना एक रायडर वाली फिलिंग येतात माझे इंडिकेटर नाही तंगडे बाहेर काढूचे लागतात मला मुंबई जिल्ह्यापासून ना असे बरेचसे असे दिवस बराचसा असं स्ट्रगल ना मुंबईत दाखवलं ना आपल्या ते गाडीच्या बाबतीत तरी जे आम्ही गावात कधी झेंडू तो जवळनं गेलो मुंबई गेल्यापासून आपण गाडीतला पेट्रोल संपवला आणि गाडी ढकलीत पण नेली पेट्रोल पंपापर्यंत गाडी पंक्चर झाली तशी पण आपण ढकलीत नेली आणि काय झालं हे तर जेव्हा मी मुंबई गेलोय ना तेव्हाचे हे पहिले 2 दिवस पेट्रोल तर 2-3 वेळा संपला तर ब्रिजवरनं पण ढकलूची लागली या गाडी ती आपलीच जरा मस्ती होती काय विषय झालो आपली बाईक कदाचित चोरूचा प्रयत्न पण झालो जे जय मी अगोदर पार्किंग करी जय गाडीला तिथून चोरूचा प्रयत्न झालो की कोणी तिकडे मुद्दाम लावून ठेवली की अजून काय विषय काय समजत नाही पण असं विषय झालो की हा सांगतो थांबाने आली गाडी आपली ब्रेक नाही मी कामावरून इलोय बाईक लावलं संध्याकाळची आणि मी निघालोय घराकडे रूमवर गेले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा विकअप होतं तेव्हा मी रूम मधनं बाहेर पण नाही पडत रूम साफ करू जेवण बनवू त्याच्यातच गेलो नाहीतर कसं मी मधीच फेरी मारतोय बाईकवर लक्ष टाकतोय तर दुपारच्या टाइम मध्ये आपली बाईक ना कोणीतरी खालच्या गल्लीत लावून ठेवली ती पण एकदम प्रॉपर पुढे दिसता नाही अशी वाव विच बाईक इज दिस गावातून आपल्या हातात ते अप्पारा लायला नाही सोडलं तर हा काय सांगतोय मी हा ते कोणीतरी गल्लीत लावून ठेवली मी रात्री बहिणीकडे जेवून गेलोय आणि येताना म्हटलं गाडीकडे लक्ष टाकून आहे तर गाडीत दिसेना इमॅजिन करा मला काय झालं त्याला इकडे तिकडे बघलोय पुढे पाहिजे मी म्हटलं इथंच लावलेलं आहे ना मला थोडी विसरायची पण सवय म्हटलं आतमध्ये लावलंय दुसऱ्या जागेवर किंवा मी आता वरती लावलेलं आहे तशी लावलंय तिकडे पण शोधून इलोय म्हटलं मला कायच सुधरा नाही आणि नंतर मग असंच म्हटलं इकडे तिकडे बघूया मी वरच्या साईड पूर्ण बघितलेलं पण खालच्या साईड तर बघू ना तर नंतर गेलो तर खालच्या गल्लीत ना लावलेली होती तर तिथल्या लोकांना विचारलं तर तिथली ती ताई होती ती म्हणाली की दुपारपासून आता गाडी सकाळपासून ना बोललो हो नाही गाडीचा आवाज मस्त आला मला हा तर काय विषय होतं की माझं भारकटता एका टायमात 2 विषय चालू आहेत माझे म्हणजे दोन्ही मेंदू माझे उजव्या साईडचो आणि डाव्या साईडचो एका टायमात काम करतात जाऊ दे आता परत तिसरा विषय काढले मी असं अंदाज लावतोय की कोणीतरी चोरूचा प्रयत्न केलो बघू जर त्या नाही भेटली रात्रीच्या वेळेत माझी बाईक तिथून गायब असलेली जिथं होती आपल्याला भेटली ती कदाचित रात्रीच्या वेळेत चालू करून ते कसे घेऊन जातले आणि नेमकं आपला विषय कसं आपण कधी हँडलॉक करत नाही म्हणजे कसं तिथं जर कोण आपल्या बाजूत दुसरं गाडी लावत असलो तर त्याचा त्रास होता ना त्यामुळे आम्ही हँडलॉक नाही करत हँडल लॉक नाही करी कधीच आणि नेमकं त्याच दिवशी मी हँडल लॉक केलेलं आहे काय नाही करू का काय आठवत नाही असं नाही खड्डा बघला हैसर जर आता मी त्याच्या पाठी असतंय ना ते 100% त्याचा टोकलं असते काय घायच लागली आहे चल की नशीब ट्रॅफिक तरी नाही
यार मला पाणी आहे, मी बोलन बोलन झोपलोय. पाणी मांगताय मेरे को. ज्युपिटर वाल्याचा आपल्यासारखा हेल्मेट हा. S3 आपल्याला फ्रंट लाईन पाहिजे. फ्रंट लाईन हे काय कोण धड पडलं तर बघू गावतं ना, त्यामुळं का पण असं ना सेकंडरी हेल्मेट माझ्याकडे ठेवता हा. तुमचा मला जास्त महाग नव्हता, कारण की आपण कधी कधी मध्ये मध्ये रॅपिडो पण मारतो, त्यासाठी उपयोगात घेतो. 440 आहेत आता माका त्यांनी येऊन रवा चांगला चालले आपले. ह्याच्यावर फाईन मारलं ना, चांगलं ट्रॅफिक पोलीस. तोड हारतो तोड चालली रे. थँक्यू. आता मी तिकडे घेतले नाही, तो बघता बघा का शेंडीवालं. ये नवीन रिक्षा घासून उडवूया. हा आमकाच घास तुला वाटतं. रिक्षा 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 रिक्षा, इकडे रिक्षा तिकडे रिक्षा, सगळीकडे रिक्षा रिक्षा. आपण आता इलो मुलुंड डीमार्टच्या इथे, आपल्या राईट साईडला मुलुंड डीमार्ट आहे. हल्ले हल्ले हो जाएगा प्यार चलिया, हल्ले हल्ले हो जाएगा प्यार. तिकडून गेलेलं तर चांगलं होतं मला. तिकडच्या ट्रॅफिक पेक्षा तिकडच्या खड्ड्यातून चांगलं आपण लवकर गेलो असतो घरी. असो ज्या होता त्या चांगल्यासाठी, ते पण काहीतरी कारण असतात म्हणून आपल्या देव इकडे घेऊन गेले. अरे शेमड्या, इतकं वेळ उभं होतो मी. आज पुढे गेल्यावर थोडक्यासाठी राहिलो, थोडक्यासाठी. तो टू व्हीलर वाला काही उभं राहिलो. ते कसं जातं, सगळ्यांचंच घराकडे जाऊ तो टाइम होत. मला तर ढँग वाईट पुढे असते तर माझ्या गाडीवर पडते. ये तू अर्धी गाडी बाहेर काढल्यात म्हणजे वाकान बघता. बघलं असे असते छान. खूप व्हायचा ना, माझ्याकडे प्रूफ होतो. आता नाही त्याका पण गाय, आपल्यात पण कधीतरी गाय असतेली. तिथे पर्याय नाही, एकंदरीत बघूच झालं ना तर थोडक्यात अशी थोडीशी या पद्धतीने गाडी चालवची लागतात. जास्त विचार करीत राहिला नाही सर, तर विचारच करीत राहावं घेतात. बघ अरे यार लाईन लावले नाही, रस्त्यावर रावले पुढ्यासारखे. अरे लोकांना अक्कल नाही का? रस्त्यावर लाईन घेऊन दिले त्याची आडवी. काय का आधीच भांडूपचे बस असतात, त्यांचे ब्रेक लागणार नाही, मध्येच ते रिवर्स जातात. तरी नाही लोक सरळ सांगतात, हे आमका मारा, आमका टोका, आमका उडया, आमका पोचया. हा बाबा इलो पैसे रिलर आता एक रिलीज वाटतं, रिलीज थोडं कुठलं बाबा एकदा ते घराकडे. पण अजून थोडेसे खड्डे रावलेत. अरे बाईला आपण भारी दिसतो कॅमेऱ्यामध्ये, कॅमेऱ्याला बघा आम्ही येडे. माझ्या मित्रांनो थोडं थोडं काळोख पडायला लागलं, त्यामुळे फुटेज कसं येतं काय माहिती नाही. थोडी लाईट कमी झाली आहे, कदाचित ब्लरी पण असू शकता. तो व्हायब्रेट होता हेल्मेट कॅमेरा. त्यामुळे एवढं वेळ तुम्ही माझ्यासाठी दिलात त्याबद्दल धन्यवाद. ब्लॉग मी एंड करताय. आवडलं असलं तर लाईक सबस्क्राईब करू विसरू नको. नाही आवडलं तरी करा.
पोचलो आपण आपल्या घरी.